आज आपण उडदाची डाळ बनवणार आहे। चला आता उडदाची डाळ कशी बनवायची ते बघूया। मी ही उडदाची डाळ शिजवून घेतली। हे बघा उडदाची डाळ। हे आपण उडदाच्या डाळीचे छिलके काढून घेऊ पहिले। हे बघा छिलके निघले। हे आउट साइडचे पुरे छिलके मी काढून घेते। आता उडदाच्या डाळीचे छिलके काढून झाले आपले। आता आपण हा प्याज काटून घेऊ। हा आता आपला कांदा काटून झाला आहे। आता आपण लसूण घेऊ। लसूण आपण बारीक कट करून घेऊ। कांदा आणि लसूण काटून झाला। आता आपण फोडणीची तयारी करू। तपेली ठेवते मी। 1.5 पडी तेल टाकून घेते। आता तेल गरम झालं। याच्यामध्ये मी लसूण आणि प्याज टाकून घेते आणि चांगलं असं गरगर फिरवते। आता मी हळदी टाकून घेते आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर। आता आपण मिक्स करून घेऊ चांगलं। हे मिक्स झालं। आता याच्यामध्ये आपण डाळ सोडू। आता हे संपूर्ण डाळ टाकून घ्यायची याच्यामध्ये। 1 चम्मच नमक चांगलं मिक्स करून घेऊ आपण। हे बघा अशी हे छान अशी डाळ बनते। मस्त साधी सोपी रेसिपी आहे। आता आपण थोडं पाणी टाकून घेऊ डाळीमध्ये। मी कमसे कम 1 गिलास पाणी टाकून घेतलं। अशी छान अशी डाळ अशी मिक्स करून घेते मी। अजून थोडंसं पाणी अजून मिक्स करते। 1.5 गिलास पाणी टाकलं मी। थोडासा गरम मसाला टाकून घेते। गरम मसाला चांगला मिक्स करून घेते। उकळी येऊ देऊ डाळीले, तोपर्यंत झाकण ठेवून घेऊ 5 मिनिटासाठी। आता आपले 5 मिनिट झाले आणि झाकण खोलून बघू। हे बघा छान अशी उकळी आली डाळीले। उकळी येऊन गेली। आता गॅस बंद करून घेते। वरून कोथिंबीर टाकून घेते मी डाळीत। आता आपली डाळ बनवून तयार आहे। हे बघा अशी छान अशी डाळ बनवून तयार आहे आपली। मी टमाटर नाही टाकलं कारण की आम्हाला टमाटर नाही आवडत, म्हणून मी टमाटर टाकलं नाही। नाहीतर टमाटर आहे आमच्या घरी। तुम्ही टमाटर असेल तर तुम्ही टमाटर टाकू शकता उडदाच्या डाळीमध्ये। तर चला आता आपली उडदाची डाळ बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।